चॅनलवरची 1 मिलियन व्ह्यूज असलेली रेसिपी थालीपीठाची आज आपण रिक्रिएट करणार आहोत। त्यासाठी मी सगळ्या भाज्या आधीच काढून घेतल्या होत्या। चला मी सांगते की भाज्या काय काय आहेत। बीट आहे, कोबी आहे, भोपळा आहे, काकडी आहे, मुळा आहे आणि त्याच्यामध्ये बटाटा सुद्धा आहे। आणि हो, मीठ लावून ठेवलेली मेथी सुद्धा मी आधीच बाजूला ठेवली होती। आता सालं ना भोपळ्याची, मुळ्याची, परत काकडीची सालं काढून घेतली। आता सांगते नक्की काय काय होतं। किसलेला बटाटा होता, किसलेली काकडी होती, थोडंसं काळपट दिसतंय ना तो भोपळा आहे किसलेला, मुळा सुद्धा किसलेला होता, बीट होतं किसलेलं, बारीक चिरलेला कांदा, किसलेला कोबी, भरपूर सारी कोथिंबीर आणि जसं मगाशी सांगितलं मीठ लावून ठेवलेली मेथी, कारण त्याचा कडवटपणा जावा म्हणून त्याला मीठ लावून ठेवलं होतं। चला मी तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगते। 2 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ। आता ना माझ्याकडे इथं ना अजिबात सुद्धा बाजरीचं पीठ घरात शिल्लक नव्हतं। तुम्ही करत असताना त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ सुद्धा हमखास टाका। 2 मोठा चमचा धना पावडर, 1 चमचा हळद आणि गावरान तीळ टाकले होते, ज्याने की खूप छान चव येते। आणि हातावरती कुस्करून त्यानंतर ओवा टाकला होता, कारण भरपूर भाज्या आहेत म्हणून ओवा गरजेचाच होता त्याच्यामध्ये। आणि आता ह्याला ना तिखटपणा देऊन घेऊयात। मिरची, भरपूर सोललेला लसूण आणि अद्रक टाकून पाणी टाकून एक पेस्ट करून घ्यायची। आता ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊयात। आता यातल्या ना खूप भाज्यांना पाणी सुटतं स्वतःचं असं, म्हणजे काकडी झालं, भोपळा झालं, बीटाला सुद्धा सुटतं आणि ह्याच्यामध्ये ना बटाटा सुद्धा होता, त्याच्यामुळे जास्त पाणी ॲड करावं लागत नाही। जे पण आपण वाटण करून घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा पाणी असतं, त्याच्यामुळे खूप कमी पाण्याचा वापर करून ना हे सगळं आधी भाज्या मी मिक्स करून घेतल्या होत्या। आणि आता मगाशी जे पीठ आपण सुक्कं बाजूला करून घेतलं होतं ते पण मिक्स करून घेऊयात। आता ह्या भाज्या त्या पिठामध्ये ॲड करून घेऊयात। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे पीठ मळणं ना स्वतःमध्येच एक टास्क होता, कारण क्वांटिटी जास्त प्रमाणात होती आणि ना मिठाचा अंदाज जर चुकला असता तर सगळं चुकलं असतं। करून घेतलेली मगाशी मिरचीची, आलं लसणाची पेस्ट याच्यामध्ये ॲड करून घेतली, चवीनुसार मीठ टाकलं। माझा नेहमीचा प्रॉब्लेम, मला मिरचीचा हाताला खूप जास्त प्रमाणात त्रास होतो। सगळ्यात आधी तर चमच्याने मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग हाताने मळायला सुरुवात केली, कारण इतकं सगळं पीठ शक्यच नव्हतं त्या चमच्याने मळणं, म्हणून मग ते सगळं एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। जितका कमी पाण्याचा वापर करता येईल ना तितकं करून ते जास्त सुद्धा घट्ट नाही आणि जास्त सुद्धा पातळ नाही असं पीठ तयार करून घेतलं। आता खूप जण ना ह्याला धपाटे म्हणतात आणि मला त्या दिवशी त्या व्हिडिओला सुद्धा कमेंट्स येत होत्या की अगं भाजणीचं थालीपीठ असतं आणि हे धपाटे केलेत तू, बरं असो काही, तुम्हाला रेसिपी खूप आवडली आणि तुम्ही ती रिक्रिएट सुद्धा केली आणि मला सांगितलं सुद्धा की बाबा खूप छान झाली होती ही रेसिपी, म्हणून मला खूप आनंद होतो जेव्हा तुम्ही रेसिपी ट्राय करता आणि माझ्या पुन्हा व्हिडिओ खाली येऊन कमेंट करता किती छान झाली होती म्हणून। दाखवल्याप्रमाणे रुमालाला आणि हाताला सुद्धा पाणी लावून घेतलं। मला काही तेलावरती ते थापता येत नाही म्हणून मी पाण्यावरतीच थापून घेते। आता दुसरं थालीपीठ पचेपर्यंत ना एक सहज थापून होतं, कारण भाज्या भरपूर असल्या कारणामुळे ते पचायला थोडंसं जड जातं, म्हणजे की वेळ लागतो। दह्याबरोबर किंवा कोणत्या पण मोड आलेल्या कडधान्याबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता। आमच्यात दह्याबरोबर ते जास्त आवडतं। तुकडा तोडल्याबरोबर तुम्हाला समजत असेल ते किती अप्रतिम झालंय। चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।